नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नारायण नगरे प्रत्येक वेळेस आपल्या सर्वांचं ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. तर आपण आजच्या या सेशनमध्ये हॉर्टिकल्चरचा अभ्यास करणार आहे. आपलं हॉर्टिकल्चरचं आजचं हे पहिलं सेशन आहे आणि या सेशनमध्ये आपण हॉर्टिकल्चरच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहे. यामध्ये हॉर्टिकल्चर म्हणजे नेमकं काय, कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत आणि जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे हॉर्टिकल्चरशी रिलेटेड तो आपण या सेशनमध्ये बघणार आहे. तर स्टॅटिस्टिकल डेटा म्हटलं की एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे खूप इम्पॉर्टंट सेशन हे असणार आहे, शॉर्ट सेशन असणार आहे परंतु इम्पॉर्टंट सेशन आहे. आणि अपकमिंग सेशन्समध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत पोमोलॉजीशी रिलेटेड, म्हणजे जे फ्रूट कल्टिवेशन आहे त्याशी रिलेटेड ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे तुमचं ट्रेनिंग प्रूनिंग काय आहे, त्यानंतर तुमचं प्रोपॅगेशन ज्या आहे मेथड्स आहेत त्या, फ्रूटचं क्लासिफिकेशन, हे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण त्या अपकमिंग सेशनमध्ये बघणार आहोत. सो जास्त वेळ न घालवता आपण आजच्या या पहिल्या सेशनला सुरुवात करूया. ओके, पहिल्यांदा आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत की हॉर्टिकल्चर म्हणजे काय, त्यानंतर तुमच्या हॉर्टिकल्चरच्या ब्रांचेस आणि त्यानंतर जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे तो या ठिकाणी आपण थोडक्यात बघणार आहे. बघा, हॉर्टिकल्चरचा अभ्यास करत असताना आपण प्रत्येक गोष्ट बारकाईने या ठिकाणी बघणार आहे. कुठलाही पार्ट आपल्याला या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायचं नाही किंवा इग्नोर करायचं नाही. जसं पद्धतीनं आपण इतर विषय शिकत आलो आहे त्याच पद्धतीने आपल्याला हॉर्टिकल्चरचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करायचा. जसं आपण ॲग्रॉनॉमी शिकायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली आपण ॲग्रॉनॉमी या वर्डपासून, किंवा ॲग्रॉनॉमी हा वर्ड कुठून आला. जसं ग्रीक वर्ड आहे, हा ग्रीक वर्ड आहे. ॲग्रोस आणि नॉमस या दोन वर्डपासून बनला. ॲग्रोस म्हणजे फील्ड होतं, नॉमस म्हणजे मॅनेजमेंट होतं. सेम पद्धतीने आपण ॲग्रिकल्चर हा कुठला वर्ड आहे, एक लॅटिन वर्ड आहे. नाही का, ॲग्रिकल्चर हा लॅटिन वर्ड आहे जो की अगर आणि कल्चर अशा दोन शब्दापासून बनला. ॲगर म्हणजे सॉईल, कल्चर म्हणजे कल्टिवेशन, म्हणजे कल्टिवेशन ऑफ लँड और कल्टिवेशन ऑफ सॉईल इज कॉल्ड ॲग्रिकल्चर. हे आपण बेसिक प्रत्येक विषयामध्ये आपण तो विषय शिकत असताना शिकलेलो आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हॉर्टिकल्चरसुद्धा अभ्यास करायचा आहे. सो हा जो हॉर्टिकल्चर वर्ड आहे हा नेमका कुठून बनला किंवा कोणत्या लँग्वेजच्या वर्डपासून बनलेला आहे हे आपल्या ठिकाणी बघायचं आहे. तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक्झामिनेशन्समध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की हा जो हॉर्टिकल्चर हा जो वर्ड आहे हा लॅटिन वर्ड आहे, म्हणजे लॅटिन वर्डपासून डिराईव्ह केलेला आहे. Here the word horticulture has derived from the two Latin words. The first one is hortus and another word is colar, which means garden culture. लक्षात ठेवा तुम्हाला, here the word horticulture has derived from the two Latin words. The one word is hortus and another one is colar, which means garden culture. आता हॉर्टिकल्चर या विषयामध्ये आपण काय अभ्यासतो हे तुम्हाला चांगल्यापैकी माहीत असेल, कारण की आपण डिग्री कंप्लीट केली. डिग्रीमध्ये हे विषय आपल्याला होते. म्हणजे आपण कोणत्या विषयामध्ये काय शिकलो, म्हणजे ॲग्रॉनॉमीमध्ये काय होतं, सॉईलमध्ये काय होतं, बॉटनीमध्ये काय शिकलो आपण, हे आपल्याला माहीत आहे. तरीसुद्धा आपण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बारकाईनं बघतो. म्हणून आपल्याला कुठलाही पार्ट या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्किप नाही करायचं किंवा इग्नोर नाही करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकच गोष्टी मी बारकाईने या ठिकाणी घेतो आहे. सो बेसिकली आपण हॉर्टिकल्चरमध्ये तुमचं फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल क्रॉप्स, त्यानंतर तुमचं फ्लावर्स आणि ऑर्नामेंटल प्लांट्सचा आपण अभ्यास करत असतो. तर हॉर्टिकल्चरची डेफिनेशन आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो की हॉर्टिकल्चर ही एक ॲग्रिकल्चरची ब्रांच आहे ज्यामध्ये की आपण फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स आणि ऑर्नामेंटल प्लांट्सचा अभ्यास करत असतो. सो सिम्पली वी कॅन डिफाईन हॉर्टिकल्चर ॲज द ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर दॅट डील्स विथ दी सायन्स अँड आर्ट ऑफ ग्रोईंग फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. सिम्पल डेफिनेशन. आता हॉर्टिकल्चरमध्ये जसं आपण फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स आणि ऑर्नामेंटल प्लांट्स या वेगवेगळ्या टाईपचे क्रॉप्सचा आपण अभ्यास करतो आहे. तर मग फ्रूट्सचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात, व्हेजिटेबलचा अभ्यास करण्याचे शास्त्र त्याला काय म्हणतात, फ्लावर्स आणि ऑर्नामेंटलचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात, हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याला आपण ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर म्हणूया, हॉर्टिकल्चरचे ब्रांचेस. तर मग 3 ब्रांचेस जे आहेत हॉर्टिकल्चरच्या या ठिकाणी पडतील. त्यामध्ये पहिली आहे पोमोलॉजी. The second one is olericulture, and the third one is floriculture. पोमोलॉजी, ओलेरिकल्चर आणि फ्लोरिकल्चर अशा 3 ब्रांचेस पडतील. सो मग जसं आपण काय म्हटलं, हॉर्टिकल्चर एक ॲग्रिकल्चरची ब्रांच आहे. वी डिफाईन हॉर्टिकल्चर ॲज द ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर दॅट डील्स विथ दी सायन्स अँड आर्ट ऑफ ग्रोईंग fruits, vegetables, flowers and ornamental plants. While here pomology is one of the branch of horticulture science that deals with the fruits and its cultivation. कशाशी संबंधित आहे, fruits, cultivation of fruits, or simply we can say cultivation of fruits is called pomology. ओके, फ्रूट क्रॉप्सच्या कल्टिवेशनच्या शास्त्राला काय म्हणतात तर पोमोलॉजी म्हणतात.
त्यानंतर तुमचं ओलेरिकल्चर आहे. ओलेरिकल्चर इज ऑल्सो वन ऑफ द ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर सायन्स दॅट डील्स विथ दी कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स. हे आपल्याला परीक्षेत विचारतात बरं का, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. विचारतात पोमोलॉजी मीन्स काय, पोमोलॉजी म्हणजे काय. तर पोमोलॉजी म्हणजे सरळ टू स्टडी दी कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स. ओलेरिकल्चर मीन्स टू स्टडी दी कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप्स. वाईल फ्लोरिकल्चर मग काय उरलं याच्यामध्ये तुमचं फ्लावर्स अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. फ्लावर्स आणि ऑर्नामेंटल प्लांटचा अभ्यास करण्याचे जे शास्त्र आहे त्याला काय म्हणणार आपण, फ्लोरिकल्चर. तर हे तीनही जे ब्रांचेस आहेत, म्हणजे ओलेरिकल्चर कशाला म्हणायचं, पोमोलॉजी कशाला म्हणायचं आणि फ्लोरिकल्चर कशाला म्हणायचं, हे व्यवस्थित काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे डिग्रीमध्ये आणि आपल्याला माहीत आहे, हे मला म्हणजे तुम्हाला नक्कीच हे गोष्टी माहीत आहेत. ओके, तरी पण सुद्धा आपण या ठिकाणी ते बघतो आहे. चला, त्यानंतर आजच्या सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जसं बेसिक गोष्ट हॉर्टिकल्चर म्हणजे काय आणि त्याचे ब्रांचेस आहेत आपण बघितलंच आहे. परंतु मेन पार्ट जो आहे आपल्या आजच्या सेशनचा तो आहे तुमचं स्टॅटिस्टिक्स. हॉर्टिकल्चर स्टॅटिस्टिक्स. ओके, बघा हा हॉर्टिकल्चर स्टॅटिस्टिक बघतो आपण 2020-21चा डेटा, जो की फायनल एस्टिमेट आहे. याच्या नंतरचे जे इयर आहेत त्याचासुद्धा डेटा आहे, परंतु फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेट, सेकंड ॲडव्हान्स एस्टिमेट अशा आहे. तर हे जे ते फायनल एस्टिमेट आहे आणि हाच आपल्यासाठी लेटेस्ट डेटा आहे, करंट डेटा आहे. ओके, तर हाच आपल्याला काय करायचं असं लक्षात ठेवायचं आहे. आता खूप मोठा फरक पडत नसतो, म्हणजे जसं हॉर्टिकल्चरचा टोटल एरिया किती आहे, म्हणजे हॉर्टिकल्चर क्रॉप्सच्या अंडर टोटल एरिया किती आहे, तर जनरली 27.47 मिलियन हेक्टर आहे. तर लगेच हा 23-24मध्ये लगेच 30 हेक्टर किंवा 35 हेक्टर होणार नाही, इतका होणार नाही. ओके, तर हा जो डेटा आहे हा लेटेस्ट आहे आणि बेसिकली जो आपण स्टॅटिस्टिकल डेटा रीड करत असतो तो जनरली 2-3 वर्ष जुनाच असतो आणि तोही मागच्या काही वर्षाचा ॲव्हरेज राहतो. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा आपण डेटा या ठिकाणी बघतो आहे, हा व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे, पाठ करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. जिथं फॅक्च्युअल गोष्टी आल्या त्या ठिकाणी आपल्याला वारंवार त्याला वाचूनच लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके, चला तर आपण सुरुवात करूया हॉर्टिकल्चर स्टॅटिस्टिक बघायला, स्टॅटिस्टिकल डेटा जो होतो बघण्यासाठी. तर आपल्याला यामध्ये स्टॅटिस्टिकल डेटा तर भरपूर आहे. हॉर्टिकल्चर काही छोटा विषय नाही आहे, खूप मोठा विषय आणि याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल डेटा पाठ करत म्हटलं तर खूप काही आहे. परंतु पहिलं लेक्चर आहे आणि या ठिकाणी आपण बेसिक महत्त्वाच्या गोष्टी शिकतो आहे. तर त्या अनुषंगानं आपण जे महत्त्वाच्या स्टॅटिस्टिकल डेटा आहे, ज्यावरती की परीक्षेमध्ये प्रश्न फ्रेम होणं अपेक्षित राहतात, फक्त तेवढा मोजका महत्त्वाचा डेटा आपण बघणार आहे. बाकी क्रॉप टू क्रॉप जो डेटा आहे तो आपण क्रॉपच्या सोबत बघूयात. सध्या फक्त जो ओव्हरऑल इम्पॉर्टंट डेटा आहे हॉर्टिकल्चर रिलेटेड तेवढा आपण या ठिकाणी बघूयात. तर यामध्ये आपल्याला काय विचारलं शकतं परीक्षेमध्ये, किंवा हॉर्टिकल्चरचं जे क्रॉप्स आहेत, म्हणजे एरिया अंडर टोटल हॉर्टिकल्चर क्रॉप्स किती आहे, टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपच्या अंडर एरिया किती आहे, किंवा टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचं प्रोडक्शन किती आहे, मग त्यामध्ये फ्रूट क्रॉपचं किती आहे, व्हेजिटेबल क्रॉपचं किती आहे. मग फ्रूट क्रॉप्समध्ये तुमचं कुठलं स्टेट लिडिंग आहे, एरियामध्ये कुठलं लिडिंग आहे, तुमचं प्रोडक्शनमध्ये कुठलं स्टेट लिडिंग आहे, क्रॉप वाईज कुठल्या फ्रूट क्रॉपचा एरिया जास्त आहे, क्रॉप वाईज कुठल्या फ्रूट क्रॉपचं प्रोडक्शन जास्त आहे, नाही का. सेम पद्धतीने तुम्हाला व्हेजिटेबलच्या बाबतीत विचारलं जाऊ शकतं, किंवा व्हेजिटेबलचं प्रोडक्शन कुठल्या स्टेटचं सगळ्यात जास्त आहे, क्रॉप वाईज कुठल्या व्हेजिटेबल क्रॉपचं प्रोडक्शन जास्त आहे किंवा एरिया जास्त आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि म्हणून आपण सुरुवातीलाच ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी पहिल्या सेशनमध्ये बघतोय. ओके, चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की एरिया अंडर टोटल हॉर्टिकल्चर क्रॉप्स आणि प्रोडक्शन ऑफ टोटल हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ओके, तसं आपला जो नेट कल्टिवेटेड एरिया आहे तो आपला अराउंड 140 मिलियन हेक्टर्स आणि ग्रॉस आहे 190 मिलियन हेक्टर्स, हे आपल्याला माहीत असेल चांगल्यापैकी. तर या ठिकाणी बघा आपलं जे हॉर्टिकल्चरचा जो एरिया आहे, एरिया अंडर हॉर्टिकल्चर क्रॉप्स, तो किती आहे तुमचा, तो आहे 27.47 मिलियन हेक्टर्स. किती आहे, 27.47 मिलियन हेक्टर्स एरिया अंडर टोटल हॉर्टिकल्चर क्रॉप्स. हॉर्टिकल्चर क्रॉप्स म्हटलं सगळं आलं त्याच्यामध्ये तुमचं फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल क्रॉप्स, फ्लोरिकल्चर आणि ऑर्नामेंटल प्लांट्स यांचं सगळ्यांचं मिळून जे येते, म्हणजे जो एरिया प्लांटेशन क्रॉप्स वगैरे जे आहे, ॲरोमॅटिक्स अँड मेडिसिनल प्लांट्स आहे, हे सगळ्यांचं मिळून जो एरिया बनतो तो झाला तुमचा टोटल हॉर्टिकल्चर एरिया, जो की 27.47 मिलियन हेक्टर आहे. आता प्रोडक्शन, टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचं प्रोडक्शन किती आहे, तर ते आहे तुमचं 334.60 मिलियन टन्स. किती आहे,
334.60 मिलियन टन्स हे टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचं प्रोडक्शन आहे. ओके, टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचं प्रोडक्शन आहे. आता यामध्ये आपल्याला हे तर झालं समजा ओव्हरऑल किंवा टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचा एरिया किती आहे 27.47 मिलियन हेक्टर्स. टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचं प्रोडक्शन किती आहे 334.60 मिलियन टन्स. याच्या व्यतिरिक्त आपल्याला थोडंसं यामध्ये बारकाईनं पण बघायचं किंवा फ्रूट्सचा एरिया किती आहे, प्रोडक्शन किती आहे, स्टेट वाईज किती आहे, स्टेट वाईज एरिया म्हणा किंवा स्टेट वाईज प्रोडक्शन म्हणा, क्रॉप वाईज एरिया, क्रॉप वाईज प्रोडक्शन यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न फ्रेम होऊ शकतात, म्हणून ते सुद्धा बघायचं आहे. आता पहिल्यांदा हे एक मेन पॉईंट आहे जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता परत मी याला रिपीट करणार नाही. एरिया आपला 27.47 मिलियन हेक्टर आणि प्रोडक्शन आहे 334.60 मिलियन टन्स. हे झालं तुमचं टोटल हॉर्टिकल्चर एरिया, टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचं प्रोडक्शन. आता आपण वन बाय वन जाऊया. फ्रूट क्रॉप्स. टोटल हॉर्टिकल्चरचा जो एरिया आहे त्यापैकी फ्रूट्स क्रॉप्स अंडर फ्रूट क्रॉप्सचा एरिया किती आहे आणि फ्रूट क्रॉपचं प्रोडक्शन किती आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला फ्रूट क्रॉपचा एरिया आहे 6.93 मिलियन हेक्टर्स. किती आहे 6.93 मिलियन हेक्टर्स. बघा टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचा एरिया आहे 27.47 मिलियन हेक्टर्स. त्यापैकी फ्रूट क्रॉपचा एरिया आहे 6.93 मिलियन हेक्टर्स. वाईल प्रोडक्शन जे आहे, प्रोडक्शन कशाचं फ्रूट क्रॉपचं ते आहे 102.44 समथिंग आहे मिलियन टन्स इतकं आहे. कशाचं बघतो आपण फ्रूट क्रॉपचं. ठीक आहे, आता बघा हे जे डिजिट्स आहेत की नाही समजा 0.444 थोडे मागं पुढे होऊ शकतात, एक्झॅक्ट नसेल कदाचित, परंतु ह्या व्हॅल्यू एक्झॅक्टली एवढ्याच आहेत 102.4 समथिंग 45 47 48 पर्यंत असू शकते. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. त्यानंतर तर बघा जसं आपण काय बघितलं तर एरिया फ्रूट क्रॉपचा. आता व्हेजिटेबलचं जर बघायचं ना तर व्हेजिटेबल क्रॉपचा टोटल एरिया आहे म्हणजे एरिया अंडर व्हेजिटेबल क्रॉप्स 10.85 मिलियन हेक्टर्स आहे आणि प्रोडक्शन आहे 200 मिलियन टन्स इतकं आहे. म्हणजे ओव्हरऑल टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपच्या बाबतीत जर बघितलं तर सगळ्यात जास्त एरिया आणि प्रोडक्शन हे अमॉंग दी हॉर्टिकल्चर क्रॉप्स व्हेजिटेबल क्रॉप्सचं आहे. व्हेजिटेबल क्रॉप जे येते प्रोडक्शनमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करते, ऑलमोस्ट 59%. ओके, लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता बघा फ्रूट क्रॉपच्या बाबतीत बघतो आपण. फ्रूट क्रॉपचा एरिया आहे 6.93 मिलियन हेक्टर्स, प्रोडक्शन आहे 102.44 मिलियन टन्स. आता इथं स्टेट वाईज एरिया आणि स्टेट वाईज प्रोडक्शन हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की बा फ्रूट क्रॉपचं तर बघितलं आपण, टोटल एरिया आहे 6.93 मिलियन हेक्टर. ठीक आहे, परंतु कुठल्या स्टेटकडं किंवा कुठल्या स्टेटमध्ये फ्रूट क्रॉपचा एरिया सगळ्यात जास्त आहे, म्हणजे असं कुठलं स्टेट आहे ज्या ठिकाणी की फ्रूट क्रॉपचं कल्टिवेशन हे सगळ्यात जास्त होतं, तर हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर महाराष्ट्र फर्स्ट रँकवरती लागतं इन टर्म्स ऑफ एरिया ऑफ द फ्रूट क्रॉप्स. फ्रूट क्रॉप्सचा एरिया कुठल्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त आहे असं जर प्रश्न असेल तर महाराष्ट्रात म्हणजे फ्रूट क्रॉपचा सगळ्यात जास्त एरिया हा महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि त्यानंतर उत्तर प्रदेश. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. बघा स्टेट वाईज एरिया, स्टेट वाईज बघतो आपण. स्टेट वाईज एरिया कशाचा फ्रूट क्रॉपचा. तर स्टेट वाईज एरिया बघितलं तर फ्रूट क्रॉपचा सगळ्यात जास्त एरिया आहे महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र रँक फर्स्ट. त्यानंतर तुमचं महाराष्ट्रानंतर आहे आंध्र प्रदेश आणि नंतर आहे UP. हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र एरियामध्ये फर्स्ट आहे परंतु प्रोडक्शनमध्ये मात्र आंध्र प्रदेश फर्स्ट आहे. आंध्र प्रदेश त्यानंतर महाराष्ट्राचा सेकंड रँक लागतो. UP मात्र थर्ड रँकवरती फिक्स आहे. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र जे ते सेकंड रँकवरती येतं, आंध्र प्रदेश रँक फर्स्ट इन दी प्रोडक्शन ऑफ फ्रूट क्रॉप्स, देन फॉलोड बाय महाराष्ट्र अँड UP. हे झालं तुमचं स्टेट वाईज एरिया आणि प्रोडक्शन कशाचं फ्रूट क्रॉपचं. महाराष्ट्र फर्स्ट रँक, सेकंड आंध्र प्रदेश, थर्ड UP. एरियामध्ये प्रोडक्शनमध्ये आंध्र प्रदेश फर्स्ट, महाराष्ट्र सेकंड आणि UP थर्ड फ्रूट क्रॉप्समध्ये. आता झालं तुमचं स्टेट वाईज. आता असंच आपल्याला या ठिकाणी क्रॉप वाईज सुद्धा विचारल्या जाऊ शकतं. फ्रूट क्रॉप्सच पाहतो बरं का आपण, फ्रूट क्रॉपच्या बाबतीतच पाहतोय किंवा जे फ्रूट क्रॉप्स आहेत म्हणजे टोटल फ्रूट क्रॉपपैकी सगळ्यात जास्त एरिया हा कुठल्या फ्रूट क्रॉपचा आहे. मीन्स अमॉंग दी टोटल फ्रूट क्रॉप्स विच क्रॉप हॅज दी हायेस्ट एरिया अंडर कल्टिवेशन.
कोणत्या फ्रूट क्रॉपचा एरिया हा सगळ्यात जास्त आहे किंवा कुठल्या क्रॉप्सचा प्रोडक्शन हे सगळ्यात जास्त आहे अमॉंग द फ्रूट क्रॉप्स, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर एरियाच्या बाबतीत जर बघितलं तर मँगो जे क्रॉप आहे हे सगळ्यात जास्त कल्टिवेट केलं जातं अमॉंग द फ्रूट क्रॉप्स. सगळ्यात जास्त एरिया जो तो मँगोच्या अंडर येतो. मँगो नंतर सिट्रस आहे आणि सिट्रसच्या नंतर तुमचं बनाना आहे. ओके, लक्षात ठेवा. मँगो, त्यानंतर आहे सिट्रस, त्यानंतर आहे बनाना. प्रोडक्शनच्या बाबतीत मात्र बनाना जे आहे ते फर्स्ट रँकवरती येते. बनाना, त्यानंतर आहे मँगो आणि त्यानंतर आहे सिट्रस. हे झालं तुमचं क्रॉप वाईज एरिया आणि प्रोडक्शन. क्रॉप वाईज एरिया सगळ्यात जास्त मँगो, सिट्रस, त्यानंतर बनाना. प्रोडक्शन बनाना, मँगो, सिट्रस. हिअर मँगो स्टँड फर्स्ट in regards to the area among the fruit crops, followed by the citrus and banana, while banana has the highest production among the fruit crops, followed by the mango and citrus. वेल, हे झालं तुमचं फ्रूट क्रॉपच्या बाबतीत. म्हणजे आपण एक एक बघतोय. फ्रूट झालं. आता फ्रूट्सच्या नंतर म्हणजे फ्रूट क्रॉपच्या नंतर आपल्याला व्हेजिटेबल क्रॉप्सवरती सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. व्हेजिटेबल्स. ओके, व्हेजिटेबल्स. आता एरिया, प्रोडक्शन, क्रॉप वाईज, स्टेट वाईज, नाही का, ह्याच गोष्टी. तर व्हेजिटेबल क्रॉप्सचा एरिया किती आहे सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला बनवू शकतो. तर तो आहे तुमचं 10.85 मिलियन हेक्टर्स. म्हणजे 10.85 मिलियन हेक्टर इतक्या एरियावरती व्हेजिटेबल क्रॉप्सचं कल्टिवेशन केलं जातं. आणि जे प्रोडक्शन आहे ते आहे तुमचं 200.40 मी 200.4 लिहितो, समोरचं डिजिट लिहित नाही, मिलियन टन्स इतकं प्रोडक्शन आहे. कशाचं? व्हेजिटेबल क्रॉपचं. एरिया अंडर व्हेजिटेबल क्रॉप इज 10.85 मिलियन हेक्टर्स, वाईल प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप इज 200.4 मिलियन टन्स इतका आहे. मीन्स अमॉंग दी टोटल हॉर्टिकल्चर क्रॉप्स व्हेजिटेबल कॉन्ट्रीब्यूट दी हायेस्ट पर्सेंट इन दी टोटल प्रोडक्शन. जे हॉर्टिकल्चरचं जे टोटल प्रोडक्शन आहे त्यामध्ये व्हेजिटेबलचा सगळ्यात मोठा वाटा आहे. जवळपास 59% इतका वाटा व्हेजिटेबल क्रॉप्सचा येतो. आणि जे फ्रूट क्रॉप्स आहे ते सेकंड रँकवरती आहे, जे की जवळपास 31.5% इतकं कॉन्ट्रीब्युशन आहे टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपच्या प्रोडक्शनमध्ये. ठीक आहे. तर एरिया लक्षात ठेवा 10.85 मिलियन हेक्टर्स, प्रोडक्शन आहे 200.4 मिलियन टन्स. आता इथे सेम पद्धतीने आपण बघूया की स्टेट वाईज एरिया प्रोडक्शन कोणाच जास्त आहे, क्रॉप वाईज कुठल्या क्रॉपचा एरिया आणि प्रोडक्शन जास्त आहे, कशाचा? व्हेजिटेबल क्रॉपचा. तर व्हेजिटेबलच्या बाबतीत जर बघितलं आपण तर स्टेट वाईज जर गेलो म्हणजे कुठल्या स्टेटकडे सगळ्यात जास्त एरिया आहे व्हेजिटेबल क्रॉपचा, तर वेस्ट बेंगालकडे आहे. वेस्ट बेंगाल, त्यानंतर UP आणि MP. आणि प्रोडक्शनच्या बाबतीत सुद्धा प्रोडक्शनच्या बाबतीत सुद्धा सेम सिक्वेन्स आहे. वेस्ट बेंगाल रँक फर्स्ट, फॉलोड बाय द UP अँड MP. बघा स्टेट वाईज एरिया तुमचा वेस्ट बेंगाल जो आहे सगळ्यात जास्त आहे. एरिया ॲज वेल ॲज प्रोडक्शन. ओके, एरिया अँड प्रोडक्शन इथं मी दोन्ही लिहितो. एरिया अँड प्रोडक्शन वेस्ट बेंगाल, फॉलोड बाय UP, देन MP. हे जे आहेत हे लिडिंग आहेत. कशामध्ये? व्हेजिटेबलच्या एरिया ॲज वेल ॲज प्रोडक्शन दोन्हीमध्ये सुद्धा. आता क्रॉप वाईज बघूया. क्रॉप वाईज ठीक आहे. स्टेट वाईज झालं ना, इथं स्टेट इथं स्टेट वाईज आहे. स्टेट वाईज एरिया अँड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप्स. वेस्ट बेंगाल हॅज दी हायेस्ट एरिया अँड प्रोडक्शन ऑफ दी टोटल व्हेजिटेबल क्रॉप्स, फॉलोड बाय उत्तर प्रदेश अँड देन मध्य प्रदेश. वाईल क्रॉप वाईज जर का बघितलं म्हणजे व्हेजिटेबल क्रॉपपैकी असं कुठलं क्रॉप आहे ज्याचा एरिया सगळ्यात जास्त आहे, तर पोटॅटो आहे. त्याच्यानंतर ओनियन आणि त्याच्यानंतर टोमॅटो. आणि सेम सिक्वेन्स प्रोडक्शनच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे पोटॅटो रँक फर्स्ट बोथ इन रिस्पेक्ट ऑफ एरिया ॲज वेल एज प्रोडक्शन, फॉलोड बाय द ओनियन अँड टोमॅटो. कुठे गेलं? पोटॅटो, देन ओनियन आणि त्यानंतर आहे टोमॅटो. असा सिक्वेन्स आहे एरिया ॲज वेल ॲज प्रोडक्शन दोन्हीसुद्धा. ओके, हे बारकाईने काय करायचं लक्षात ठेवायचं. स्टॅटिस्टिकल डेटा आहे तर हा
पाठच करावा लागणार आहे. मी परत रिपीट करतो की स्टॅटिस्टिकल डेटा हा तुम्हाला वारंवार वाचून हा पाठच करावा लागणार आहे. याला पाठांतराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. इनफॅक्ट स्टॅटिस्टिकल डेटा असा पार्ट आहे की हा शिकवण्याचा भागच नाही आहे. म्हणजे जर का तुमच्याकडे जर का नोट्स जर का तुम्हाला उपलब्ध करून दिली, म्हणजे हा डेटा जर का तुमच्याकडे एक ब्रीफ ज्या पद्धतीने एक्झाममध्ये विचारू शकतो, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड इम्पॉर्टंट जर तुम्हाला दिला गेला तर तुम्हाला तो वाचूनही सुद्धा समजतो आणि तसंच तुम्हाला ते पाठ करावा लागतो. पण कुठलीच गोष्ट आपण कॉम्प्रोमाइज करत नाही, कुठलीच गोष्ट आपल्याला ठिकाणी इग्नोर नाही करायची, म्हणून आपण ते या ठिकाणी कव्हर करतो आहे. आणि महत्त्वाचं काय की याच्यावरती प्रश्न कसे फ्रेम होऊ शकतात हे आपण या ठिकाणी बघतोय. बाकी तर याला वारंवार वाचतच राहावं लागणार. हाच नाही, तुमचा फील्ड क्राफ्ट्स रिलेटेड डेटा असेल किंवा अदर कुठला स्टॅटिस्टिकल डेटा आहे, जसं फॉरेस्ट रिपोर्ट आहे किंवा तुमचा ॲनिमलचा जो सेन्सस होतो म्हणजे लाईफस्टॉक सेन्सस आहे किंवा अजून कुठलं काही म्हणजे इस्टॅब्लिशमेंट आहे, इस्टॅब्लिशमेंट इयर राहतात जसे इन्स्टिट्यूशनचे वगैरे, हा जो फॅक्च्युअल डेटा आहे का नाही याला तुम्हाला वारंवार वाचतच राहावं लागणार. ह्या अशा गोष्टी तुम्ही शॉर्ट आउट करून वेगळ्या ठेवायच्या आणि रेग्युलर आपल्या त्याच्यावरती रीडिंग जे ते चालूच ठेवायचं. जिथं कन्सेप्ट येतो ना, म्हणजे जे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, म्हणजे जसं ॲग्रॉनॉमी विषय आहे, ॲग्रॉनॉमीला काही पार्ट आहे, सॉईल सायन्स टोटल, बॉटनी, हे असे विषय आहेत की हे समजणं महत्त्वाचं आहे. हे जर समजले आणि तुम्ही काही दिवस नाही वाचले तरी सुद्धा तुम्हाला ते कन्सेप्ट जर क्लिअर असतील तुम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. परंतु जिथं फॅक्च्युअल गोष्टी आहेत म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा आहे, तुम्ही आज पाठ केला 4 महिने वाचलंच नाही, नंतर तुम्ही परीक्षेला गेले आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलात, काही गॅरंटी नाही तुम्हाला ते आठवेलच. तर ते तुम्हाला वारंवार वाचत राहावं लागणार. ठीक आहे, म्हणजे हा फरक पडतो तुमचा. म्हणजे ज्या ठिकाणी कन्सेप्ट्स आले तुमचं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे, जिथं कन्सेप्ट नाही आहे, सरळ वाचनाचा भाग आहे, स्टॅटिस्टिकल आहे, फॅक्च्युअल पार्ट आहे, तो तुम्हाला तिथं रटावंच लागणार आहे. तर हा तसा काहीसा पार्ट आहे. ठीक आहे, फ्रूट्स व्हेजिटेबल्स हे बघितलं आपण. आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला प्लांटेशन क्रॉप. प्लांटेशन क्रॉप्स, फ्रूट्स व्हेजिटेबल्स प्लांटेशन क्रॉप्स. आता प्लांटेशन क्रॉपचा एरिया आहे 4.25 मिलियन हेक्टर आणि याचं प्रोडक्शन आहे जवळपास 16 मिलियन टन्स इतकं आहे. ठीक आहे, एरिया आणि प्रोडक्शन. आता सगळ्याच गोष्टी मी लिहित बसत नाही, आपलं स्लाईडवरती पण मी त्या दिलेलं आहे त्याच्यावरती आपण बघणार. ठीक आहे, तर थोडंसं फास्ट घेतो. एरिया जो आहे तो प्लांटेशन क्रॉपचा 4.25 मिलियन हेक्टर इतका आहे आणि प्रोडक्शन जे आहे ते जवळपास 16 मिलियन टन्स इतकं आहे. क्रॉपवाईज एरिया आणि प्रोडक्शन कुठल्या क्रॉपचा आहे, म्हणजे क्रॉपवाईज एरिया आणि प्रोडक्शनमध्ये कोण लिडिंग आहे अमॉंग दी प्लांटेशन क्रॉप्स, असं जर प्रश्न विचारला गेला तर प्लांटेशन क्रॉपपैकी कोकोनट जे क्रॉप आहे हे याचं कल्टिवेशन म्हणजे याचा जो एरिया आहे तो सुद्धा सगळ्यात जास्त आहे, ॲज वेल एज प्रोडक्शनसुद्धा. मीन्स कोकोनट रँक फर्स्ट अमॉंग द प्लांटेशन क्रॉप्स बोथ इन रिस्पेक्ट ऑफ एरिया ॲज वेल एज प्रोडक्शन, फॉलोड बाय दी कॅश्यूनट अँड अरेकानट. ओके, प्लांटेशन क्रॉपपैकी कोकोनटचा एरिया ॲज वेल एज प्रोडक्शन सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर कॅश्यूनट आणि त्यानंतर अरेकनट. ओके, आता याच पद्धतीने आपल्यामध्ये लिडिंग स्टेट विचारले जाऊ शकतात किंवा प्लांटेशन क्रॉप्सच्या एरियामध्ये म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये प्लांटेशन क्रॉपचा एरिया हा सगळ्यात जास्त आहे. ओके, मग पहिल्या रँकवरती कुठली स्टेट आहे, दुसऱ्या रँकवरती कुठली आहे, तर कर्नाटका जे आहे, कर्नाटकामध्ये प्लांटेशन क्रॉपचा एरिया जो तो सगळ्यात जास्त आहे. कर्नाटकाच्या नंतर आहे केरळ आणि केरळाच्या नंतर आहे तामिळनाडू. ओके, आणि प्रोडक्शनच्या बाबतीत जर बघितलं तर मग कर्नाटका जे आहे ते सेकंड रँकवरती लागतं. मग पहिल्या रँकवरती कोण आहे ते केरळ आहे. म्हणजे प्लांटेशन क्रॉप्सचा एरिया हा कर्नाटकाकडे सगळ्यात जास्त आहे, परंतु कर्नाटक हे प्रोडक्शनमध्ये सेकंड रँकवरती आहे आणि प्लांटेशन क्रॉपच्या प्रोडक्शनमध्ये फर्स्ट रँकवरती कोण आहे ते केरळ आहे. केरळ, कर्नाटका, त्यानंतर आहे तामिळनाडू. हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतर फ्लावर्स क्रॉपच्या बाबतीत पण आपल्याला प्रश्न विचारला शकतो की फ्लॉवर क्रॉप्सच्या अंतर्गत किती एरिया येतो, तर फार कमी आहे, 0.32 मिलियन हेक्टर्स इतका आहे. परंतु कमी जरी असला, कमी आहे म्हणजे इम्पॉर्टंट नाही असं नाही आहे. आपल्याला प्रश्न याच्यावरती पण विचारला शकतो व्हॉट इज द एरिया अंडर दी फ्लॉवर क्रॉपच्या अंडर किती एरिया येतो. ओके, तर 0.3 म्हणजे 0.32 मिलियन हेक्टर इतका आहे. प्रोडक्शन अराउंड 3 मिलियन टन्स इतकं प्रोडक्शन आहे फ्लॉवर क्रॉपचं. आणि कुठलं स्टेट लिडिंग आहे टोटल फ्लॉवरच्या प्रोडक्शनमध्ये, तामिळनाडू जे आहे ते लिडिंग स्टेट आहे. तामिळनाडू, त्यानंतर कर्नाटका. आता याच्यामध्ये फ्लॉवर्समध्ये पण 2 प्रकार पडतात, एक कट फ्लॉवर आहे, एक लूज फ्लॉवर आहे. तर कट फ्लॉवरमध्ये लिडिंग स्टेट कुठला आहे, लूज फ्लॉवरमध्ये लिडिंग स्टेट कुठला आहे, अशा पद्धतीसुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर जे कट फ्लॉवर आहे, कट फ्लॉवरच्या प्रोडक्शनमध्ये वेस्ट बेंगाल जे आहे हे लिडिंग स्टेट आहे. लक्षात ठेवा, कट फ्लॉवरच्या प्रोडक्शनमध्ये वेस्ट बेंगाल लिडिंग आहे, त्यानंतर कर्नाटक आणि छत्तीसगड. आणि लूज फ्लॉवरच्या प्रोडक्शनमध्ये मात्र तामिळनाडू लिडिंग आहे. तामिळनाडू नंतर मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या नंतर कर्नाटका. हे महत्त्वाचा स्टॅटिस्टिकल डेटा आहे जो तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं की बाबा हॉर्टिकल्चरचा ॲग्रिकल्चरच्या GDPमध्ये किती वाटा आहे.
हॉर्टिकल्चर सेक्टरचा ॲग्रिकल्चरच्या GDP म्हणजे टोटल GDPमध्ये किती वाटा आहे, तर हा साधारणतः 34% इतकं कॉन्ट्रीब्यूट करते. आता त्याच्यानंतर आपल्याला असंही विचारू शकतो बा टोटल हॉर्टिकल्चरचं जे प्रोडक्शन आहे जे आपण बघितलं की 334.60 मिलियन टन आहे. याच्यापैकी सगळ्यात जास्त वाटा कुठल्या क्रॉपचा येतो, तर व्हेजिटेबल क्रॉप्स आहे. व्हेजिटेबल क्रॉप्स किती कॉन्ट्रीब्यूट करतात, जवळपास 59% कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यानंतर तुमचं फ्रूट क्रॉप्स आहे जे की 31.5% कॉन्ट्रीब्यूट करतं. तिसरा नंबर प्लांटेशन क्रॉपचा येतो जे की 5 समथिंग कॉन्ट्रीब्यूट करते. नंतर स्पायसेस, त्यानंतर फ्लावर्स अँड ॲरोमॅटिक्स म्हणजे फ्लावर्स अँड ॲरोमॅटिक्सचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे टोटल हॉर्टिकल्चर प्रोडक्शनमध्ये ते कमी आहे. 1.1 समथिंग पर्सेंट इतकं कॉन्ट्रीब्युशन आहे. सगळ्यात जास्त कोण कॉन्ट्रीब्यूट करतं, मग व्हेजिटेबल्स, त्यानंतर तुमचं फ्रूट क्रॉप्स, नंतर प्लांटेशन क्रॉप्स. ओके, या पद्धतीनं हे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं तुम्हाला टेबलच दिला समराईज करून फास्ट बघण्यासाठी. बघा एरिया प्रोडक्शन कुठलं क्रॉप वाईज. बघा फ्रूट क्रॉपचा एरिया किती आहे, 6.93 मिलियन हेक्टर्स. प्रोडक्शन किती आहे, 102.48 मिलियन टन्स. व्हेजिटेबल क्रॉप्स एरिया किती आहे, 10.85 मिलियन हेक्टर. प्रोडक्शन किती आहे, 200.44 मिलियन टन्स. प्लांटेशन क्रॉप 4.25 मिलियन हेक्टर्स. प्रोडक्शन 16.62 मिलियन टन्स. ॲरोमॅटिक्स अँड मेडिसिनल 0.653. प्रोडक्शन 0.825. फ्लावर्स 0.322 2.98 मिलियन टन्स. तुमचं स्पायसेस 4.45. प्रोडक्शन 11.11 आणि टोटल आहे 27.47 आणि टोटल प्रोडक्शन आहे 334.60 मिलियन टन्स. टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचा एरिया सगळ्यात जास्त आहे कर्नाटकाकडे, त्यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश. कुठेही कन्फ्युजन नको. टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचा एरिया आपण बघतो, म्हणजे जसं फ्रूट क्रॉपच्या बाबतीत म्हटलं तर आपण पटकन सांगू, फ्रूट क्रॉपचा सगळ्यात जास्त एरिया जो तो महाराष्ट्राकडे आहे. प्रोडक्शन आंध्र प्रदेश. व्हेजिटेबलचा सगळ्यात जास्त एरिया आणि प्रोडक्शन वेस्ट बेंगालकडे आहे. तसंच हे झालं तुमचं पर्टिक्युलर एका कॅटेगरीच्या क्रॉपबद्दल. पण टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचा एरिया किंवा टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचं प्रोडक्शन हे सगळ्यात जास्त कुठल्या स्टेटकडे आहे, तर हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता आलं पाहिजे. सो टोटल हॉर्टिकल्चर क्रॉपचा एरिया सगळ्यात जास्त कुठल्या स्टेटकडे आहे, तर कर्नाटका, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. मीन्स कर्नाटका हॅज द हायेस्ट or the maximum area under total horticulture crops, followed by the उत्तर प्रदेश and मध्य प्रदेश. while प्रोडक्शन सगळ्यात जास्त UP, त्यानंतर वेस्ट बेंगाल आणि त्यानंतर आहे मध्य प्रदेश. तर हा स्टॅटिस्टिकल डेटा हा खूप महत्त्वाचा.